कसं आहे पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे रविवार, तर आज आमची शाळेला सुट्टी आहे। तर मी आलेलो आहे आता शेळकडं। हे असं आहे आमचा गाईंचा गोठा। तर आम्ही चाललेलो आहे आता कापूस वेचायला। तर आम्ही पोचलेलो आहे आता आमच्या कापसाच्या वावरात। तर कापूस एवढा काही फुटलेला नाही बघा, इकडे आबाट आलं। तास तर लागला आहे, तर मम्मीचं तास नाही लागलं तर ते लावताय। तर आमची मोटर खराब झाली, तर आम्ही नवी मोटर आणली। तर पप्पा म्हणे मोटर सोडायला, तर मी चाललेलो आहे आता। तर ही आहे आमची नवीन मोटर सोडून झालेली आहे। तर मी चाललेलो आहे डबल कापूस वेचायला। आमची एवढा तास राहिलेली आहे। कापूस किडका असल्यामुळे माझ्या 3-4 तासाला फक्त अर्धी गोणीच निघली। आमचे सर्वांचे तास लागले आहे। तर आम्हाला जायचं आता जेवायला। मी घेते शेंगा खायला। मी आलेलो आहे आता जेवायला घेऊन मी चाललेलो आहे आता घरी। तर मला बेची चहा, तर मी बकरीचं दूध काढून आणतोय आता। बकरीचं दूध काढून आणलं तर आपल्याला ठेवायची आता चहा। तर आपण ठेवू, सोडतोय आता पाणी झाडांना। बघा इकडे पाणी येतंय आता नळीना। आपल्या झाडांना पाणी टाकून झालेलं आहे। तर आपल्याला जायचं आहे आता खाली गवत आणायला गाईंना। आता इळानं लुडकं घेतलेलं आहे। तर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण आपले सबस्क्रायबर खूपच कमी आहे। तर आपली मका थोडीशी पतली उगलेली आहे। आम्ही आलेलो आता घरी। तर आम्ही मस्त कापूस। तर हे बघा दादाचे लहानपणीचे खेळाचे म्हणजे, तर मी दाखवतो तुम्हाला। बघा किती सारे म्हणजे आहे, हे पाहिजे रंगीबिरंगी। हे बघा हे केवढाले आहे। दादाचे लहानपणीचे म्हणजे आज आतापर्यंत पण आहे, ते ठेवून देऊ। अमृताचा चालू आहे अभ्यास। मस्त चहा घेता पप्पाने अंडे आणले, तर मम्मी त्यासाठी मिरच्या कुटते। ठिकाणी आणू बनवतोय अंडे। तर मी रात्री जेवण करून डायरेक्ट झोपून राहिलो। तर मग ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा। तोपर्यंत